welcome to my Noble classes, and today is the lecture for standard 10. In this lecture I am going to discuss about the numericals of lesson number 1, that is gravitation. So here is the first numerical. ह्या व्हिडिओ मध्ये आपण लेसन नंबर 1 चे जे अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार. ओके, सो सी व्हाट इज द फर्स्ट क्वेश्चन. An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on the planet? एक ऑब्जेक्ट आहे, ओके, एक ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्ट ग्राउंड वर यायला किती वेळ घेतोय? इट इज टेकिंग 5 सेकंड्स. किती टाइम घेतोय तो? 5 सेकंड्स. आणि किती अंतर क्रॉस करतोय? हाऊ मच डिस्टन्स दॅट ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग? इट इज ट्रॅव्हलिंग 5 मीटर. ओके, सो जर तुम्ही ही फिगर व्यवस्थितपणे ऑब्झर्व केली तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय? एक ऑब्जेक्ट जो आहे तो एका स्पेसिफिक हाईटवरून आपण खाली सोडतोय. म्हणजे ह्या ठिकाणी कुठली कन्सेप्ट येते? तर कन्सेप्ट ऑफ फ्री फॉल. इन कन्सेप्ट ऑफ फ्री फॉल 3 इक्वेशन्स आर बीन गिवन. ओके, वन इज s इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. ओके, s इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा एका स्पेसिफिक हाईटला आहे, म्हणून इनिशियल वेलॉसिटी त्याची किती असते? 0 होते. सो 0 झाल्यामुळे 0 मल्टिप्लाइड बाय t 0 येतं आणि उरतं काय? फक्त एवढं, हाफ gt स्क्वेअर. सो s इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर, एवढी व्हॅल्यू त्याची राहते. नाव इन दिस वी आर गोइंग टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. s म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मग किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय तो ऑब्जेक्ट? 5 मीटर. सो इट विल बी 5 इज इक्वल टू हाफ g आणि t. t किती दिलाय आपल्याला? 5 सेकंड्स. सो इट विल बिकम स्क्वेअर ऑफ 5. इथपर्यंत समजलं? आता आपण काय करू? हा जो g आहे हा ह्या साईडलाच ठेवू, बाकीचे सगळे नंबर जे आहेत ते एका साईडला शिफ्ट करून. ओके, सो 2 मी इकडे शिफ्ट करते. 2 जो आहे डिव्हिजनला आहे, म्हणजे त्याचं काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. आणि इथे 5 जो आहे तो मल्टिप्लिकेशनला आहे, म्हणून त्याचं काय होणार आहे? डिव्हिजन. सो 5 जसंच्या तसं हा 2 आपण इकडे शिफ्ट केला, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2. ओके, डिवायडेड बाय हा 5 इथं मल्टिप्लिकेशनला आहे, ज्यावेळेस इज इक्वल टू जी ह्या बाजूला येणार आहे त्यावेळेस त्याचं काय होणार आहे? डिव्हिजन. सो इट विल बी 5 स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू g. काय उरलं फक्त इकडे? g. नाव सी. नाव इफ यू ऑब्झर्व, हा जो 5 स्क्वेअर आहे हा आपण कसा लिहू शकतो? g इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 2, 5 मल्टिप्लाइड बाय 2, आणि हा 5 जो स्क्वेअर आहे हा आपण कसा लिहू शकतो? 5 मल्टिप्लाइड बाय 5 असंच लिहितात ना. सो इट इज 5 मल्टिप्लाइड बाय 5. एक 5 कॅन्सल होतो, उरतो काय? g इज इक्वल टू 2 अपॉन 5. बरोबर. मग g ची व्हॅल्यू किती येणार? 5 ला 2 नी डिवाइड करायचं. सॉरी, 2 ला 5 नी डिवाइड करायचं. सो कसं येतं डिव्हिजन? 5 0 जा 0, 2 परत खाली येतो, इथं पॉइंट द्यायचा, इथं 0 येतो. मग 5 4 जा 20. डिव्हिजन येत असेल तुम्हाला, 10th स्टँडर्डला आहात म्हणजे डिव्हिजन येत असेल. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g? 0.4. अँड g इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ॲक्सेलरेशनचं युनिट किती असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g ऑन दॅट प्लॅनेट? इट इज 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, now this is the second numerical. I hope you all have understood the first one. Now pay attention to the second numerical. Second numerical काय सांगतोय आपल्याला? नीट लक्ष द्यायचं. The radius of a planet A is half the radius of planet B. म्हणजे प्लॅनेट A आहे त्याची रेडियस प्लॅनेट B पेक्षा किती आहे? हाफ. If the mass of A is ma, प्लॅनेट A ची A चा मास त्यांनी काय सांगितलेला आहे? ma. What must be the mass of B so that the value of G
ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. थोडंसं रीड केलं, थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं. ओके, कन्फ्युजन काहीच नाही आहे. व्यवस्थित प्रत्येक सेंटेन्स जो आहे तो थोडा थोडा वाचायचा, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितपणे समजेल. ओके, नाव सी. फर्स्ट सेंटेन्स काय सांगतोय? द रेडियस ऑफ प्लॅनेट ए. लगेच लिहून घ्यायचं. रेडियस कशाने डिनोट करतात? कॅपिटल आर. कशाचा विचारतात ते? प्लॅनेट ए. लिहिला. टू द बेस स्मॉल ए. इज म्हटलं की लगेच इज इक्वल टू साइन टाकायची. हाफ म्हणजे किती? 1/2. करेक्ट. द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. कशाचा हाफ आहे? रेडियस ऑफ प्लॅनेट बी. समजतंय? सेंटेन्स वरून मी हे इक्वेशन लिहिलं. परत एकदा नीट बघायचं. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए म्हणजे आर ए इज म्हणजे इज इक्वल टू हाफ. हाफ लिहिला कशाचा? ऑफ प्लॅनेट बी. हे झालं. ओके, नाव इफ द मास ऑफ ए इज एम ए. एचा मास किती घ्यायचा? एचा मास आहे एम ए. ओके, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. जर एम ए घेतलाय तर बी चा मास किती घेणार आपण? एम बी. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी. आता जी ची व्हॅल्यू. ओके, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी. कशाचा जी? बी चा. ग्रॅव्हिटेशनल प्लॅनेट बी इज म्हटलं की इज इक्वल टू हाफ. कशाचा हाफ? व्हॅल्यू ऑन ए म्हणजे जी ऑफ ए. तुम्हाला जर हे दोन इक्वेशन्स व्यवस्थितपणे काढायला जमले, तुम्ही अख्खाच्या अख्खं इक्वेशन जे आहे ते सोडू शकता. ओके, नाव सी. रेडियस ऑफ ए इज हाफ द रेडियस ऑफ बी. ग्रॅव्हिटेशन ऑन बी इज हाफ दॅट ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑन ए. ओके, नाव आपल्याला एक इक्वेशन माहिती असतं. ग्रॅव्हिटेशन त्या स्मॉल जी मध्ये आपण एक इक्वेशन शिकलो आहोत. इक्वेशन काय आहे? जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हे आपल्याकडे इक्वेशन आहे. आपण हे इन टर्म्स ऑफ ए आणि बी घेऊन, म्हणजे कसं? जी ए इज इक्वल टू, फक्त काय करायचं? बेसला ए टाकायचा. सिमिलरली बी साठी घ्यायचं. जी बी इज इक्वल टू, हा जो ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे हा सेम असणार. ओके, इज इक्वल टू एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. समजलं? आता दोघांनाही रेशोच्या फॉर्ममध्ये लिहायचं. आता रेशोच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार बघा. मी हे असं सेपरेटली लिहिते कारण की हे इक्वेशन्स आपल्याला परत लागणार. सो जी ए अपॉन जी बी इज इक्वल टू जी ए अपॉन जी बी म्हणजे हे अपॉन हे करायचं आहे आपल्याला. ओके, नीट लक्ष द्यायचं. जी एची व्हॅल्यू किती आहे? एवढी सगळी म्हणजे किती? जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. ओके, ही झाली फक्त जी एची व्हॅल्यू. अजून अपॉन काय आहे? जी बी. जी बीची व्हॅल्यू काय आहे? सगळी. सो इट इज जी एम बी अपॉन आर बी ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत समजलं? नीट लक्ष द्यायचं. आता जी आणि जी जो आहे तो कॉमन आहे, त्याच्यामुळे काय होणार? तो कॅन्सल होणार. मग उरतं काय बघा फक्त. इथं लिहिते मी साईडला. ओके, जी ए अपॉन जी बी इज इक्वल टू एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअर अपॉन एम बी आर बी चा स्क्वेअर. इथपर्यंत समजतंय सगळ्यांना? आता मी हा इक्वेशन जे आहे ते इरेज करते कारण स्पेस थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे. हे समजलं? आता पुढे नीट लक्ष द्या. आता काय करायचं आहे? व्हॉट वी हॅव टू डू इज वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन. ओके, व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन. ओके, नाव पे अटेन्शन हाऊ वी आर गोइंग टू सॉल्व दिस इक्वेशन. आता हे इक्वेशन सॉल्व कसं करायचं आहे नीट लक्ष द्यायचं. हे मी साईडलाच ठेवते कारण की हे आपल्याला लागणार. हे गिव्हन आहे. हे भेटलं. आता इथं लिहिते मी जी ए अपॉन जी बी इज इक्वल. आता इथे खूप असं लेंदी वाटतंय. सो आपण काय करू? हे डिव्हिजनला एक फॉर्म्युला असतो. ज्यावेळेस चार गोष्टी सोबत असतात हे आपण वरती शिफ्ट करू शकतो. शिफ्ट कसं होणार? डिव्हिजन जे आहे ते मल्टिप्लिकेशनला जातं.
ओके, आणि मल्टिप्लिकेशनला जर गेलं तर हे खालचं वरती येतं आणि वरचं खाली जातं. ओके, परत एकदा बघा मी कसं करतो. वरचं मी जसं तसं लिहिणार आहे, इज इक्वल टू MA अपॉन RA चा स्क्वेअर. ही खालची टर्म बघा मी कशी लिहिते, मल्टिप्लाइड बाय RB स्क्वेअर अपॉन MB. मी काय केलं, डिव्हिजनची साईन होती ती मल्टिप्लिकेशनला आली, आणि ज्यावेळेस ती मल्टिप्लिकेशनला आली त्यावेळेस जे खाली होतं ते वरती गेलं आणि जे वरती होतं ते खाली आलं. हे मॅथ्समध्ये फॉर्म्युले असतं. ओके, ही स्टेप समजली. आता पुढे बघा, आपण काय करू, RR एका साईडला लिहू, MM जे आहे ते एका साईडला लिहू. सो इट बिकम्स MA अपॉन MB मल्टिप्लाइड बाय RB अपॉन RA ब्रॅकेट स्क्वेअर. दोघांना एकत्र ब्रॅकेट स्क्वेअर का टाकला, ह्याला पण स्क्वेअर आहे ह्याला पण स्क्वेअर आहे. सो सेपरेट लिहिण्यापेक्षा मी काय केलं, त्यांना एकत्र ब्रॅकेट स्क्वेअर देऊन टाकलं. ओके, नाव पे अटेन्शन ओव्हर हियर. नाव दिस वी गॉट GA अपॉन GB ची व्हॅल्यू काय आली, MA अपॉन MB RB अपॉन RA ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे आपल्याकडे एक इक्वेशन आहे, RA इज इक्वल टू हाफ ऑफ RB. मी काय करणार, हा जो 2 आहे तो इकडे शिफ्ट करणार आणि हा RA जो आहे तो इकडे शिफ्ट करणार. म्हणजे कसं होणार, 2 इज इक्वल टू RB अपॉन RA. हे झालं एक इक्वेशन. फक्त मी काय केलं, हा 2 इकडे शिफ्ट केला आणि RA जो आहे तो इकडे शिफ्ट केला. ओके, तसं ह्याला पण करणार, 2 इकडे शिफ्ट करणार आहे आणि हा GB जो आहे तो इकडे शिफ्ट करणार. म्हणजे काय होणार, 2 इज इक्वल टू GA अपॉन GB. झालं. आता माझ्याकडे ह्या दोन्ही पण गोष्टी आहेत की नाही, GA अपॉन GB आहे आणि RB अपॉन RA पण आहे, RB अपॉन RA आहे. सो GA अपॉन GB ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे, 2. सो इट विल बी 2 इज इक्वल टू MA अपॉन MB मल्टिप्लाइड बाय RB अपॉन RA ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे, 2. पण इथं काय आहे त्याचा स्क्वेअर. सो 2 स्क्वेअर इज इक्वल टू MA अपॉन MB इंटू 4. समजलं. आता मला काय फाइंड आउट करायचं आहे, MB. ओके, मग मी काय करणार, MB जो आहे तो एका साईडला लिहिणार. सो इट बिकम्स सी MB. मी MB इकडे शिफ्ट करणार आहे का, मला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून त्याला सेपरेट ठेवायचं. सो MB इज इक्वल टू हा जो 2 आहे इथं मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे आल्यावर तो काय होणार, डिव्हिजन. सो इट विल बी 4 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय MA. 2 1 जा 2 2 जा. झालं. सो MB ची व्हॅल्यू किती येणार आहे, 2MA. दिस इज द मास ऑफ प्लॅनेट नंबर B. Bचा जो मास आहे तो कसा आहे, डबल ऑफ प्लॅनेट A. असं खूप कॉम्प्लिकेटेड नाही, एकदा दोनदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला हा समजू आहे तर व्यवस्थितपणे येईल. ओके, नाव दिस इज द थर्ड न्यूमेरिकल. सी व्हॉट इज द थर्ड न्यूमेरिकल. द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 kg and 49 Newton. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन मून. एक ऑब्जेक्ट आहे त्याचा जो मास किती आहे, 5 kg. ओके, आणि वेट किती आहे, 49 न्यूटन. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मूनवर त्यांचं मास आणि वेट किती असतं. आता मला एक गोष्ट सांगा, मास इज व्हॉट, मास इज नथिंग बट द अमाउंट ऑफ पार्टिकल्स इन दॅट ऑब्जेक्ट. ओके, देन इफ दॅट ऑब्जेक्ट इज रिचिंग ऑन मून विल इट्स मास चेंज. त्या ऑब्जेक्टचा मास चेंज होईल का, होणार आहे का. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मास हा कन्सेप्ट त्याच्यावर ज्यावेळेस ग्रॅव्हिटी ॲक्ट होत नाही त्यावेळेस तो मास असतो, आणि एखाद्या मासवर जर ग्रॅव्हिटीने ॲक्ट केलं तर ते काय बनतं, वेट. मग एखादा ऑब्जेक्ट जर घेतला तुम्ही, तो कुठल्याही प्लॅनेटवर जा त्याचा मास बदलत नाही, मग तिथली ग्रॅव्हिटी किती असेल, पण त्याचं फक्त काय बदलणार आहे, वेट. सो इन दिस मास विल रिमेन ॲज इट इज. त्याच्यामध्ये मास जो आहे तो 5 kg असणार. एक ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स आहेत ते तुम्ही मूनवर न्या, ज्युपिटरवर न्या, सॅटर्नवर न्या, ते बदलणार आहे का, ते जेवढं आहे तेवढंच असणार आहे ना. सो मास विल नॉट चेंज बट व्हॉट विल चेंज, वेट. वेट इज 1/6. सी वेट ऑन मून, इट इज
1/6 टू दॅट ऑफ वेट ऑन अर्थ. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मूनवर एखाद्या गोष्टीचं वजन पृथ्वीच्या 1/6 भागापेक्षा 1/6 भाग असतं. ओके, सो वेट ऑन मून इज 1/6 ऑफ दॅट ऑफ अर्थ. मग आता अर्थवर किती वजन आहे त्या ऑब्जेक्टचं? 49. बरोबर. मग आता काय करायचं? 49 ला 6 ने डिवाइड करायचं. बघा आन्सर 49 डिवाइडेड बाय 6. ओके, 6 8 जा 48. करेक्ट. 6 8 जा 48. करेक्ट. सी रिमाइंडर 1, राइट, पॉइंट 0. ओके, 6 1 जा 6, रिमाइंडर 4, अगेन 0. 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 40, 6 8 जा 40, sorry not 6 40 40. So 6 6 जा 36. सो किती आलं? रिमाइंडर 4. परत तुम्ही खाली कॅल्क्युलेट करत गेले 4च रिमाइंडर येणार. सो व्हॉट विल बी द आन्सर? 8.16 न्यूटन. सो वेट किती असणार आहे मूनवर? 8.16 न्यूटन. ओके, आय होप तुम्हाला हे तिन्हीचे तीन न्यूमरिकल्स व्यवस्थितपणे समजले असतील. नसेल समजले तर परत एकदा व्हिडिओ बघा. थँक्यू.